नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतल्या क्रिस्टल टॉवर परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. एक मराठा लाख मराठा अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आणि वाहनांची तोडफोड केली. दरम्यान पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. आपण ही दृश्य पाहतोय. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतल्या गाड्यांची तोडफोड केलेली आहे. मुंबईतल्या क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते हे राहतात आणि त्याच परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या होत्या आणि त्यांच्या 2 गाड्यांची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले. सदावर्तेंच्या वाहनांची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. आक्रमक कार्यकर्त्यांकडून यावेळी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. मंगेश साबळेसह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तोडफोड करण्यात आलेली एक गाडी भुईवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. दरम्यान शांततामय आंदोलनाची हीच का व्याख्या? जरांगेंना त्वरित अटक करा. माझ्या मुलीला आणि पत्नीला सुद्धा जीवे मारण्याची धमकी आल्याचं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. सदावर्ते यांनी खाली येऊन गाड्यांची जी तोडफोड झालेली आहे त्याची पाहणी केली आणि त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. जरांगेंच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि त्याचबरोबर सरकारने एकट्या मनोज जरांगे पाटलांचं ऐकू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. मला हेच सांगायचंय, क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट सेक्शन 7 नुसार बंद झालं. ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थ पडले अशा जरंगेला तातडीने अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा. तो मी नव्हेच म्हणणारे अनेक असतात. पोलिसांवर जेव्हा हल्ला झाले, 32 पोलीस ज्या प्रकारे त्यांनी जीव मुठीत घेऊन जीव वाचवला त्यावेळेस हे जरंगेच होते. तुम्हाला सांगतो, धमक्या देताना सुद्धा ही माहिती जरंगेंना नाही का? मला सांगा, पेलणार नाही जरंगे जे म्हणतात, झेपणार नाही. हे आहे पेलणार नाही आणि झेपणार नाही. हे आहे त्या कोडवरचा अर्थ, पेलणार नाही, झेपणार नाही. माझी हत्या जरी झाली, माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी गुणवंतांसाठीचे लढा चालू ठेवील. माझ्या मुलीला आणि पत्नीलाही जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. या हल्ल्याची पोलिसांना आधीच माहिती होती असं गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. हल्लेखोर माझ्या घरी सुद्धा येणार होते असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर सरकारने एकट्या मनोज जरांगेंचं ऐकू नये, आमचंही ऐकावं असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. जरांगे हे शांततामय आंदोलनाची त्यांची जी व्याख्या आहे ती हीच का असा सवालही सदावर्ते यांनी उपस्थित केलेला आहे. सदावर्ते यांनी खाली येऊन तोडफोड झालेल्या गाड्यांची पाहणी केली आणि यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांचीही भेट घेणार आहे असंही सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. माझी मुलगी गेल्या 8 दिवसांपासून शाळेमध्ये गेलेली नाहीये, तिला सुद्धा हल्ल्याची धमकी देण्यात आल्याचं सदावर्ते यांनी म्हटलंय. दरम्यान यावर एक नजर मारूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. गुणरत्न सदावर्ते यांनी तोडफोडीवर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे? पहिली प्रतिक्रिया म्हणजे मनोज जरांगे पाटलांना तातडीनं अटक करा अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे. माझ्या पत्नी आणि मुलीला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत असंही त्यांनी म्हटलंय. जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्यामुळे माझी मुलगी गेल्या 8 दिवसांपासून शाळेला जात नाहीये. सरकारनं एकट्या जरांगे पाटलांचं अजिबात ऐकू नये असंही त्यांनी म्हटलंय. पेलणार नाही, झेपणार नाही म्हणणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनाची हीच व्याख्या आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शांत आहेत. आम्ही कुठं काय करतोय? आमचा समाज काही करत नाही. आमचे शांततेत आंदोलन सुरू आहेत. मराठा समाज शांततेत आंदोलन करतोय, शांततेत करणार आहे. आमचा कुठेही
उद्रेक करण्याचा उद्देश मराठा समाजाचा नाही. उलट सगळ्यांचा उद्देश आहे की मराठा समाजाला काही मिळालं नाही पाहिजे. आणि तुम्ही कोणाच्या तरी गाड्या फोडल्या म्हणताय ते काय मला माहित नाही, परंतु काय तसा प्रकार असेल तर आपण त्या हल्ल्याचं समर्थन करत नाही. कारण माझा मराठा समाज शांतता प्रिय आहे, शांततेत आंदोलन करतोय, शांततेत करत राहणार.